या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। धर्मदंड न्यूज 24/7 सदैव सत्यासोबत। प्रकाशा गावात जवळील प्रकाशा तरावद रस्त्यावर बिबट्यानं हल्ला करून 2 मेंढ्या फस्त केल्या तर एका मेंढीला जखमी केल्याची घटना घडली आहे। या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सविस्तर वृत्त असं की निजामपूर गावाकडून 3 पडाव मेंढ्यांचे कळप प्रकाशा तरावद रस्त्यावर आले असून गेल्या 15 दिवसांपासून बिपिन पाटील यांच्या शेतामध्ये त्यांचा पडाव आहे। सोमवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता शेतालगत मेंढ्या चरत असताना अचानक दादरच्या शेतातून नर व मादी अशा 2 बिबट्यांनी झेप घेत 3 मेंढ्यांवर हल्ला केला। त्यातील 2 मेंढ्यांना फरफटत शेतात नेण्यात आले तर एका मेंढीला मानेजवळ चावा घेत जखमी करण्यात आले। यावेळी मेंढपाळ व जवळील मजुरांनी आरडाओरडा केल्यानं बिबटे पसार झाले। सुदैवानं मनुष्यहानी टळली। घटनेनंतर घाबरलेल्या मेंढपाळांनी गावात धाव घेत माजी उपसरपंच भरत पाटील यांची भेट घेतली व आपली भीती व्यक्त केली। त्यानंतर शहादा वन विभागाशी संपर्क साधण्यात आला। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की बाहेर गावाहून येणाऱ्या मेंढपाळांसाठी सध्या कोणतीही भरपाई योजना नाही, मात्र गावातील मेंढ्यांवर हल्ला झाल्यास पंचनामा करून भरपाई दिली जाते। दरम्यान 2 मेंढ्या गमावल्यानं व 1 जखमी झाल्यानं मेंढपाळांनी नाराजी व्यक्त करत तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे प्रकाशा परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून वन विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी होतीये। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.